धनंजय मुंडे साहेबांच्या वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत ते रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे. त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिकी कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती. भाषा सोडून द्या. 2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती. आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर. आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा. मी तर आता वाल्मिकी सगळंच काढतो ना. किती मला थांबविलं, किती माझी बदनामी केली. मी हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिकी कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे. त्याच्यामुळे एसपी साहेब दखल घेतील, कलेक्टर साहेब दखल घेतील, महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्याकडून आशा बाळगतो. नाहीतर आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा. काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मिकी कराडशी होत आहे. तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझ्या मावस भावाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेल्या नाहीत म्हणून. तर मी म्हणलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं होतं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो. हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली. काल ही किती तारीख होती? 24 जुलै. बरोबर. कुणी केली त्याला माहिती. रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला लाभ हो. पण मी एवढं सांगतो की 5 जुलैला मी केस इथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपनीय जबाब मध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे. माझ्या विरुद्ध कसं षडयंत्र करण्यात आलं, काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पोरीचा नाद हे सिद्ध करून दाखवा. वाल्मिकी कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहेत. ते ठीक आहे. पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी गोपनीय जबाब मध्ये उल्लेख केलेला आहे. बाळा बांगर, मयुरी बांगर, वाल्मिकी कराड आणि ती महिला ह्यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावी. कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ती नियतीलाच बाहेर आणायची होती. हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या 1 महिने आमचे चालू होता. त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे CDR काढण्यात यावेत. मी तर छाती ठोकपणे सांगतोय ना. वाल्मिकी कराड, माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे. आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे. त्याच्यामध्ये सगळं दूध कलून पाणी का. मी ते SP ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे. आता काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना. धनंजय मुंडे साहेबांच्या वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत ते रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे. त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिकी कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती. भाषा सोडून द्या. 2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती. आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर. आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा. मी तर आता वाल्मिकी सगळंच काढतो ना. त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे. आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातं. वाल्मिकी कराड कोण आणि सिद्ध करून दाखवा. बाळा बांगर भारत देश सोडून जाईना तर जीव देईल. एवढं काय ते किती मला थांबविलं आणि किती माझी बदनामी केली. मी हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिकी कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे. हे आंदोलन स्थगित नाही केलं. आम्हाला शब्द दिलेला आहे SP साहेबांनी. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काय SIT त्यांनी स्थापित केली त्याच्यामध्ये जे काय अजून अधिकाऱ्यांचे काही चेंजेस बदल करायचा असेल आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्राउंट अधिकारी दिले जातात. त्याच्यानंतर आरोपींचा तपास पण आम्ही जलद गतीने करत आहोत. माझे SP साहेबाला पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे केलं असेल तरी आम्ही पुढं आत्ताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधूंनी आमच्या सांगितलं की पुढे आम्ही जल आंदोलन करणार आहोत. त्याच्यामुळे SP साहेब दखल घेतील, कलेक्टर साहेब दखल घेतील, महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्याकडून आशा बाळगतो. नाहीतर आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा असेल.